नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मराठी ऑटो लेन. तर या व्हिडिओमध्ये आपण या गाडीचा व्हिडिओ करतो आहे. तर ही आहे रॉयल एनफिल्डची हिमालयन 450, जी आत्ताच 20मध्ये लॉन्च झालेली आहे आणि बऱ्याच लोकांना डिलिव्हरीज पण मिळालेल्या आहेत. तर ही गाडी कशी आहे, काय आहे आणि या गाडीमध्ये काय काय मिळतं तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता सुरुवातीपासून स्टार्ट करूया आपण या गाडीच्या डिझाईनबद्दल. तर गाडीची डिझाईन तुम्ही जर बघाल तर एक मस्क्युलर गाडी, खूप मोठी गाडी अशी तुम्हाला गाडीची डिझाईन बघायला मिळेल. गाडी तुम्ही बघाल तर एक ॲडव्हेंचर कॅटेगरीमधली गाडी आहे. ही गाडी ऑफरोडिंग किंवा लाँग टुरिंगसाठी वापरण्यात येते. जवळपास 450 CCची गाडी आहे. तर याच्यामध्ये इंजिन मोठं आहे, पॉवर पण जास्त आहे. याला 6 गिअर मिळतात गाडीला आणि पिकअप वगैरे खूप जास्ती पिकअप जवळपास या गाडीला मिळतो. तर ही गाडी कोण वापरतं, तर ज्याला लाँग टूर्स करायच्यात किंवा ऑफरोडिंग करायला खूप जास्त इंटरेस्ट आहे, तर ते लोक ही गाडी वापरतात. तर या गाडीचं आता आपण सगळ्या डिटेल्स गोष्टी बघूया. तर या गाडीमध्ये तुम्हाला काय मिळतं, सर्वात पहिले आपण तर तुम्हाला हे USD फोक्स बघायला मिळतील पुढे आणि एक मोठं सस्पेन्शन पाहायला मिळेल. पुढे तुम्हाला एक मोठं टायर बघायला मिळेल. ह्या टायरची साईज जवळपास आहे 21 इंच C8चं टायर तुम्हाला बघायला मिळतं. याच्यामध्ये तुम्हाला स्पोक व्हील पाहायला मिळतील. याच्यामध्ये ड्युअल चॅनल ABS पण बघायला मिळतं तुम्हाला. इथे तुम्हाला USD फोक्स म्हणजे अपसाईड डाऊन फोक्स तुम्हाला इथे बघायला मिळतात. इथे एक फेंडर दिलेला आहे, इथे एक मडगाड दिलेला आहे. USDसाठी याला कवर दिलेला आहे आणि याच्यामध्ये ट्यूब आहेत. बाकी इथे तुम्हाला रेडिएटर बघायला मिळेल. इथे तुम्हाला हेडलाईट आहे, हेडलाईट तुम्हाला LED बघायला मिळेल. ही विंडस्क्रीन पाहायला मिळेल. इथे फुल्ली डिजिटल मीटर पाहायला मिळेल तुम्हाला आणि हे गार्ड वगैरे सगळे कंपनीकडून देतात. सस्पेन्शन जे शोवा या कंपनी सस्पेन्शन तुम्हाला पाहायला मिळतात. फ्युएल टँक जो आहे जवळपास 17 लिटरचा फ्युएल टँक तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळतो. गाडीचं जे सीट आहे, स्प्लिट सीट तुम्हाला मिळतं. याच्यावरती रॉयल एनफिल्डची ब्रँडिंग तुम्हाला पाहायला मिळते. सीट खूप सॉफ्ट आहे. गाडीची फ्रेम वेगळी आहे त्यामुळे गाडी तुम्हाला अशी दिसणार आहे. इथे तुम्हाला मोनोशॉक पाहायला मिळेल. सायलेन्सर जो आहे एकदम छोटा सायलेन्सर तुम्हाला दिलेला आहे. पाठीमागच्या साईडला यायचं तर तुम्हाला टॉप रॅक प्लेट गाडी लावलेली आहे आपण. इथे तुम्हाला इंडिकेटर्स, LED इंडिकेटर्स, 4 इंडिकेटर्स तुम्हाला LEDमध्ये पाहायला मिळतात. पाठीमागचा टायर खूप मोठा आहे. जवळपास 17 इंचीचा टायर तुम्हाला पाठीमागे मिळतो. डिस्क ब्रेक पाहायला मिळते. ड्युअल चॅनल ABS असल्यामुळे तुम्हाला इथं पण ABS मिळणार आहे. हे ABS तुम्ही ऑन ऑफ करू शकता ज्यावेळेस तुम्ही ऑफ रोडिंगला जाता त्यावेळेस. तर जवळपास असं काही डिझाईन गाडीचं दिसतं. एकदम मोठी मॅसिव्ह मस्क्युलर गाडी तुम्हाला बघायला मिळते. तर गाडीचं फिट अँड फिनिश तुम्ही बघताल तर एकदम फिट अँड फिनिश गाडीचं मस्त देण्यात आलेलं आहे. इथे बटन्स वगैरे दिलेले आहेत तुम्हाला. 5 लाईट्स ऑन ऑफ, इंडिकेटर, हॉर्न आणि हे जे आहे तुम्हाला जॉयस्टिक दिलेली आहे. या जॉयस्टिकने तुम्ही या डिजिटल मीटरमधलं सर्व काही चेंजेस करू शकता. आता या मीटरमध्ये खूप काही हे होतं आहे, फ्लेक्स होते, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही जास्त काही सांगत नाही, पण याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला गोष्टी बघायला मिळतात. ही जी स्क्रीन आहे तुम्हाला आत्ता खूप फ्लिकर झालेली दिसेल, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त काही सांगत नाही. तर याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, त्या आपण नेक्स्ट काहीतरी व्हिडिओमध्ये सांगूया. पण याच्यामध्ये जेवढं पण काही तुम्हाला सगळं फुल्ली डिजिटल सिस्टममध्ये बघायला मिळणार आहे. इथे तुम्हाला बटन्स मिळतील, इंजिन ऑन ऑफ आणि मॅन्युअल मोडचं बटन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे हजार्डचं बटन तुम्हाला दिलेलं आहे. बाकी हे जे लिव्हर्स वगैरे आहेत ते प्लास्टिकचे लिव्हर तुम्हाला इथे बघायला मिळतात. बाकी याचा जो टँक आहे 17 लिटरचा आहे तुम्हाला सांगितलं मी, आणि याचा रिझर्व खूप मोठा आहे. जवळपास एक 5 ते 6 लिटरचा आसपास रिझर्व आहे आणि गाडीचा जो मायलेज आहे जवळपास तुम्हाला 29 ते 30च्या आसपास तुम्हाला गाडीचा मायलेज सहज मिळून जाईल. तर या गाडीमध्ये तुम्हाला जे इंजिन दिलेलं आहे, काहीतरी वेगळं शेर्पा नावाचं इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये दिलेलं आहे आणि इंजिन खूप पॉवरफुल इंजिन आहे. जवळपास 40 BHP आणि 40 BHPचा न्यूटन मीटरचा टॉर्क ही गाडी जनरेट करते. 6 गिअर तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात आणि चेन वगैरे बघताल तर म्हणजे एकदम मोठी चेन तुम्हाला बघायला मिळेल. सेंटर स्टँड गाडीमध्ये दिलेला आहे. साडी गार्ड पण तुम्हाला दिलेला आहे. चेन कवर तुम्हाला अशा टाईपचं बघायला मिळेल आणि इथे एक टायरच्या वरती मडगार्ड तुम्हाला पाहायला मिळतं आणि इथं तुम्हाला ग्रिप पण दिलेली आहे. हे ग्रिप लवकर दिसत नाही, पण इथं तुम्हाला ग्रिप दिलेली आहे. तर ही अशी काही ओव्हरऑल गाडी आहे आणि या गाडीमध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन्स बघायला मिळतात. LED हेडलाईट वगैरे तुम्हाला चालू करून दाखवली, पण गाडी चालू केली असता इंजिन स्टँड लावलेलं आहे त्यामुळे गाडी चालू होणार नाही कदाचित. तरी पण आपण एक ट्राय करूया. गाडी चालू झाली, तुम्हाला एक्झॉस्ट साऊंड गाडीचा कसा आहे तो ऐकवतो. ओके, असा काही जबरदस्त असा साऊंड गाडीचा तुम्हाला ऐकायला मिळतो.
तर मित्रांनो, हा होता एक डिटेल मराठीमधला रिव्ह्यू आपला हिमालयन 450चा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ॲडव्हेंचर लवर्स किती लोक आहेत त्यांनी सांगा की तुम्हाला ही गाडी कुठं कुठं घेऊन जायला आवडेल. ही गाडी कोण वापरतं, तर ही गाडी वापरतात ॲडव्हेंचर पीपल, ज्यांना कुठंतरी ऑफ रोडमध्ये दगडाधोंड्यामध्ये गाडी घालायची असते, तर ते लोक ही गाडी वापरतात, किंवा लाँग टुरिंगसाठी ही गाडी बेस्ट आहे. तर तुम्ही कुठल्या कॅटेगरी मित्रांनो येता ते मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, हा जो चॅनल आहे आपण मराठीमध्ये चालू केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कार आणि बाईकची माहिती मराठीमध्ये मिळेल. तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलवर चांगलं प्रेम द्या. आणि नवीन नवीन तुम्हाला कुठल्या गाडीचे व्हिडिओज पाहिजेत, कुठल्या कारचे व्हिडिओज पाहिजेत, मला कमेंट करून सांगा. आपण नक्कीच सर्व गाड्यांचे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया. चलो, थँक्यू सो मच.